तर चला मित्रांनो, जस्ट आता आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे आणि अरे बापरे, हा रे बघूया आता काय की आलोय तर म्हटलं घेऊनच जाऊया, म्हणून जरा थोडस चाललंय आणि हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर सकपाळ व्लॉग. आणि स्वागत आहे तुमचं एका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, मी गावीच आहे आणि तुम्ही जो आपला पहिला व्हिडिओ बघितलाच असेल, जो की आपला मुंबई ते साखरपा, आणि गावी जरा मॅचचं नियोजन वगैरे होतं त्यामुळे काही व्लॉग बनवता आले नाही. आता सगळं आटपता घेतलं आहे आणि आता या व्लॉगमध्ये माझ्यासोबत आहे अमित आणि इथे मनोज, आपला नवीन MT यामाहा कोरी करकरीत घेतली आहे भावाने, तर कॉंग्रॅट्स म्हणा. तर चला आता जास्त वेळ नको घालूयात. आपल्याकडे 2 बाईक आहेत आणि खाली हा आमच्या वाडीतला हा खालचा रस्ता आहे, खाली चेतनला पण आपल्याला घ्यायचं आहे. तर आम्ही 4 मिळून चाललो आहे लांजाला. ते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, ते कशाला चाललो आहे कळेल, ते मी सांगणार नाही आता तुम्हाला. तर चला आता वेळ नको घालूयात. तर चला आता हा आपला वाडीतला आमचा ऑफ रोडिंगचा रोड आहे. आता आपण निघूयात. चेतनला आपल्याला घ्यायला जायचं आहे. चेतन खाली वाट बघतोय आणि खाली सुद्धा आमची वाडी आहे. ॲक्च्युली काही घरं म्हणजे 2007च्या वेळी जो भूकंप झाला होता त्यामुळे काही लोक खाली गेले आहेत आणि काही लोक ही नाही गेली आहेत. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की हे बघा, ही खाली हे आमचं पहिलंच हे इथे बुद्धविहार आहे, हे व्हाईट कलरचं, आणि ही इथे खाली वाडी आहे संपूर्ण. तर आता चला चेतनला घेऊयात. इथे आमचे सुचित शेठ मुंबईला चाललेत. चल भाई, सांभाळून जा. चेतन आहे ना? हाय. चला चेतनला घेऊन येऊया आणि मग भेटूयात. आपण डायरेक्ट राईडला सुरुवातच करूया. कुठे? अच्छा, चला चेतन पण आलेला आहे. चला आता आपण आपल्या राईडला सुरुवात करू. डायरेक्ट लांजाला कुठे जायचं आहे रे आपल्याला? कोल्हे. चला कोल्हे गावातच भेटूया. आत्ता आपण आलो, हा समोरचा डोंगर, हा आमच्या वाडीच्या वरती जी घरं आहेत ती. जस्ट आता हा आपला रत्नागिरी कोल्हापूर हायवे आहे, 166 NH. पुढे अमित आणि मनोज आहे. आता सुचित आहे आमच्यासोबत, त्याला जास्त बाजारपेठेत सोडतोय कारण तो मुंबईला निघतोय. मना आणि अमित आहे वरती. काय रे, काय झालं? चला आपण आता आमची ही साखरपाची बाजारपेठ आहे आणि हा आपला साखरपा स्टँड, आणि गाड्या बऱ्याच लागल्यात. विजापूर, रत्नागिरी. चले सुचित भाई, सांभाळून जा. चल. आणि हा आमचा साखरप्याचा हा तिट्टा आहे. मना आणि अमित आम्हाला क्रॉस करून पुढे गेले. चला होय, काय झालं? का एवढ्या लवकर का आलाय सुचित? तो बोलतो असंच आला. चला, तो कुठे तिकडे गेला? RX वाले सगळा पब्लिक RX वाले तेव्हा आता पुढे थोडे गेले. अरे बापरे, हा रे सगळं RX वाले. थांब ना, सगळे RX 100 आहे बे लोक तर. आणि इथे मला वाटतं हॉटेलच्या इथे
मला वाटतं RX 100 वरून हे लोक टूर करतात. अजून 10 जण पुढे गेले. बापरे, सगळे RX 100 वाले आहेत. तर चला मित्रांनो, जस्ट आता आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे आणि हा रत्नागिरी कोल्हापूर हायवे आहे. मी मगाशीच म्हटलं 166 आणि रस्त्याची थोडी कामं चालू आहेत. थोडंसं बरीच म्हणजे कामं चालूच आहेत. बघूयात आता काय कंडिशन आहे कुठपर्यंत. पुढे दाभोळे घाट लागणार आहे आपल्याला जाता जाता आणि दाभोळा घाटातूनच जो लेफ्ट टर्न आहे हा लांजामध्ये जातो. तर आधी आपण पेट्रोल फिल करूयात. राईटला हा पेट्रोल पंप आहे. चला, पेट्रोल पण फुल केलेलं आहे आपण. फटाफट निघूयात आता. आणि हा दाभोळेचा घाट आहे आणि घाटाचं काम चालू आहे. याचं पण म्हणजे चौपदरीकरणाचं काम चालू आहे. मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरले जात आहेत. आता काय करणार, ॲक्च्युली व्हायला तर नाही पाहिजे. डोंगरांना आपल्या निसर्गाला हानी पोचवून जे काही असे अवाढव्य असे रस्ते बनवत आहेत. पण आता काय करणार, त्यामध्ये बरीचशी झाडंसुद्धा तोडावी लागली आहे. कुठेतरी कोकणाला या बाबतीत जरा निसर्गाला थोडी हानी पोचलेली आहे. आता काय करणार. आणि स्पेशली मित्रांनो, मला कोकणात राईड करायला खूप आवडते. कारण की बघा, ही जी वळणं आहेत ना, ही नागमोडी वळणं आणि हा आजूबाजूला नदीचं खाडी आहे. त्यामध्ये राईड करण्याची एक मजाच वेगळी आहे. चढ उतार, नदी, रस्तेसुद्धा वळणाचे हे आपल्याला ना या बाईक रायडर्सना तर अगदी राहवत नाही राईड केल्याशिवाय. तर हा बघा मित्रांनो, हा जो राईटला जो वळण गेला आहे हा रत्नागिरीला जातो आणि इकडे हा लेफ्टला लांजा राजापूर या साईडला हा शॉर्टकट आहे. लांजा पोलीस ठाण्याची हद्द इथून सुरू झालेली आहे. हा रस्ता प्रॉपर डांबरी रस्ता आहे आणि एकदम छान आहे. अगदी भांबेड वगैरे इथपर्यंत. आपल्याला आता चेतन राईट मारायचं आहे ना. सरळ राजापूर, सावंतवाडी, लांजा राईटला, मालवण 144 किलोमीटर. चला, आपल्याला राईट मारायचा. 17 किलोमीटरवरती लांजा आहे. मित्रांनो, मी मगाशीच म्हटलं की नागमोडी वळणाचे रस्ते आणि कोकणात जायचा पहिला हाच एक रूट असा होता जो की वन वे होता. आजूबाजूला अशी तुम्हाला झाडी बघायला मिळायची. मुंबई गोवा हायवे असाच काहीसा होता, पण आता त्याचा पूर्ण कायापालट करून टाकलेला आहे मित्रांनो. चौपदरीकरण झाल्यामुळे आधी पहिल्याचे जे रस्ते हे आता राहिले नाही आहेत. म्हणजे ठीक आहे, चल. इकडे पण रस्त्याची कामं चालू आहेत. आता आम्ही लांजा कुरचुम मार्गे चाललो आहे. कुरचुम मार्गे तिकडून जो आपण राईट मारला, जो लेफ्टला रस्ता जातो तो
शिपोशी, त्यानंतर पुढे गोविळ, करत करत पुढे मग भांबेड आणि मग लांजा. तर जस्ट आता लांजाला पोचलोय आणि आता कुठे जायचं रे? कोल्हे ना, कोल्हे गावात. तर चला, रस्त्याची कामं चालू आहेत. ॲक्च्युली हा इथे लेफ्ट आहे, आम्ही थोडं पुढे आलो. चला, ऑफ रोडिंग करत करत. आणि हा ब्रिज लागतोय म्हणून मॅपमध्ये आपल्याला खाली लेफ्ट दाखवला, पण बघूयात आता पुढे काय आहे. तर चला मित्रांनो, बरोबर दाखवलेला आणि हाच आहे गव्हाणे फाटा. दादा, गव्हाणे फाटा. चला, आपण बरोबर चाललोय. आणि जर का कोणी आपला हा व्हिडिओ बघत असतील लांजातून किंवा आजूबाजूच्या गावातून, तर आपल्या गावचं नाव कमेंटमध्ये नक्की टाका, म्हणजे आम्हालाही कळेल की कोण कोण व्हिडिओ बघत आहेत आपले. आणि थोडंसं रस्ते खराब, संध्याकाळचं मस्त वातावरण झालेलं आहे. बघूयात आता. असंच आम्ही सहज चेतनचं काहीतरी काम होतं, त्या निमित्ताने म्हटलं चल भाई, मला पण म्हटलं शूट करायचंच होतं. आणि मी जाणार होतो आंबाघाटामध्ये, जे की आपला इथला हा साखरपावरून अगदी जवळच एक 10-12 किलोमीटरवरती घाट आहे आणि तिथून अगदी खूप छान असा व्ह्यू बघायला मिळतो. तर मी तिथे जाणार होतो आता या सनसेटच्या टाईमला, पण आता ठीक आहे म्हटलं, इथे आलो आहे. बघू, उद्या जाऊ. तसं आपल्याला आता टाईम तर आहे आपल्याकडे, बघू, आपले ब्लॉग येतीलच. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन ब्लॉग बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या आजूबाजूच्या गावातले कोणी मित्र असतील तर त्यांना शेअर करा. आणि आता इथून हे कोल्हे गाव येईल. रस्ता थोडासा खराब आहे, बघूया आता काय. मी पण या साईडला पहिल्यांदा आलो आहे, ते पण चेतनच्या निमित्ताने. बघूयात. काका, कोल्हे किती लांब आहे? हे कोल्हेच आहे. बुद्धवाडी. सरळ गेला सरळच जावा, खाली जाऊ नका. पुढचा टर्निंग आहे ना, खाली गेलाय ना, तिथे जाऊ नका, सरळ जावा. स्टँड आहे, इथे स्टँड आहे. शिंदेवाडीच्या इथून आता. थँक्यू थँक्यू. चला रे. अच्छा, हा काय टॉवर आहे बाई इथे? अच्छा, हा BSNLचा आहे. चला, आता कोल्हे इथे एक स्टॉप लागेल, तिथून लगेच राईट मारून आहे. हाच आहे ना, सरळ जायचं बोलले ना खाली. अरे इकडे बोलले ते. सरळ ना. कोल्हे आलेला आहे आपण कोल्हे गावात. आणि आपल्याला मला वाटतं कुठे बौद्धवाडी. अच्छा, इथून खाली बौद्धवाडी. आणि ही शाळा आहे कोल्हेची. अरे बापरे, खाली जायचं, अगदी जंगलात आहे यांचा गाव. लाल मातीचे रस्ते, कोकणाची शान आहे, एकदम रेड सॉइल.
छान आहे गाव, म्हणजे अगदी थोडं एकदम गर्द झाडी आहे, आजूबाजूला डोंगर आहेत, चारी डोंगरांच्या मध्ये वाटतं हे गाव. आणि ही कोलदे बौद्धवाडी आलेली आहे. आणि आता आपण चेतनच्या बहिणीकडे आलोय, ताईकडे. कुठला घर रे? अच्छा, मग गाडी इथेच लावूया. चला, छान आहे गाव. चल भाई, पोचलोय. रस्ता तर डेंजर होता, पण वाडी एक नंबर आहे, कडक. बघ ना, 4 डोंगरांच्या मध्ये, म्हणजे इकडे पण डोंगर आहे. रेंज नावाची गोष्ट आहे. नेटवर्क आहे काय? माझा मोबाईलच शटडाऊन केला. चला जरा आता आपण भेटूयात. तर जस्ट मित्रांनो आता कोल्हे गावात आलो आहे. आणि आता जरा म्हटलं आलो आहे तर काहीतरी आठवण घेऊन जाऊयात. तर इथे बघा सगळे चालले आहेत आणि ते पुढे ताईचे सासरे आहेत. आणि चाललो आहे फणस काढायला. आहे गाव मस्त आहे, अगदी गर्द झाडी आहे, म्हणजे प्रॉपर जंगलात आहे गाव. चला फणस बघूया काय किती लागलेत. हा बघा, असली कोकणातला रानमेवा कसा वाया गेलेला आहे. आणि हे बाबा आहेत, बघू आता कोणतरी चढेल. ए सावकाश, कोण चढत आहे? खटखटीत म्हणजे बाई चेतन चढतोय आणि भाई आरामात जे पण आहे भावा. सावकाश रे, ते तुटाय बिटायचे फांदी व्यवस्थित पकडून. चेतन एक्सपर्ट आहे झाडावर चढण्यामध्ये. आहेत लागलेत फणस आहे भाई. आमच्या साखरप्यात तर काय म्हणा एक पण नाही. सावकाश रे. चेतन बघा पूर्ण टॉप वरती चढतोय हळू. आहे सावकाश रे भाई, ते फणस नाही भेटले तरी चालतील पण तू व्यवस्थित खाली आहे, जास्त वरती नको. पोल सारखी थांब चेतन, नसेल जमत ना ग्रिप पकड खाली. हे इथे तो जातोय बरोबर. ए थांब, तो पाडू नको नाही तर फुटेल. फेकणार तू नको, ठासळेल म्हणून म्हटलं रस्सी. थांब रस्सी आहे का? इथे येऊ का? इथपर्यंत दिसेल मला. तू इथे काढ रे, चप्पल काढ. आता आम्ही ट्राय करतोय वरती. आपल्याला वरून फणस फेकायचा नाहीये, पासिंग द पास करणार आहे. मला वाटतं मान्या तू थोडा खाली उभा राहा. हो बाबा, आपलीच झाड आहेत ना? ही आपली त्याचीच आहे. अच्छा, खाली पडूनच जाणार. ए सावकाश, तिथे पाय नको ठेवू नये तर. चेतन थांब. हे थांब, अमितच्या आरामात घ्या चेतन. अमित तर काय ऍथलीटच आहे, तो मलखांब वरती चढतोच. तर त्याच्यासाठी तरी पण हे झाड आहे. सावकाश रे चेतन, तोल जाईल भावा. एक तर काय सेफ्टी पण नाहीये. थांबा, फणस हळूहळू ये रे खालती. थांब ना, साईडला डोक्या बिक्यात पड. तू इथून जा, इथे उभा राहा, मी तुला पास करतो. आईला अगदी वानरासारखे खाली वर चालू आहे. हे सावकाश रे. आईला आम्हाला इकडे खालती भीती वाटते. झाडावर चढले ना, हा काय भीती ना. अहो भीती म्हणजे. चला आलेला आहे. वा, हे थांब, बस झाला भाई. हा बघा फणस, जॅकफ्रूट कच्चा आहे. हे आरामात. चला दुसरा पण आलेला आहे. अजून एक काढ, बस झाला. ते बोलतायत. आणि आलोय तर म्हटलं जरा फणस घेऊन जाऊ. बाबा बोलले आहेत फणस. सावकाश रे,
आणि आता हा इथे खालच्या साईडला एक फणस आहे. मन्या आरामात आरामात त्याला उतरू द्या आधी. येऊ दे. खेच असा फिरवूनच तोडतात का? चला काहीतरी आठवण घेऊन गेलं इकडून कोल्ह्यातून. सावकाश रे. पिकाला आले. तर चला जस्ट आता झाडावरून फणस उतरवल्यात आणि आता जरा थोडासा वाडीचा एक फेरफटका मारू. अरे तुझा चप्पल. वाडीचा एक फेरफटका मारून येऊ. काय कसं काय. गाव तर छान आहे, अगदी जंगलच आहे मागच्या बाजूला. तर हे चेतनच्या ताईचे सासरे आहेत आणि यांच्या इकडेच म्हणजे कोल्हेकर बरोबर बाबा. आणि त्यांनीच म्हणाले आहेत आपल्याकडे फणस तर काढूयात म्हणून हे आता आपण 3 फणस काढलेत. बाकी चला आता हे फणस आपण बाईकवरून आपल्याला कॅरी करून घेऊन जायचे आहेत. बघूया आता काहीतरी जुगाड करावा लागणार आहे ना. आपल्याकडे काय टॉप बॉक्स आहे का काय आहे. तर एक्सपल्सवरती बघू कसं काय. मध्ये घेऊन चेतन बसेल एक काय रे. मध्ये राहील एक एक्सपल्सवरती. MT-वरती जागा थोडी कमी असल्यामुळे बघूया काय आहे. काहीतरी जुगाड चालू आहे बघूया. तिकडे बाबा पण बांधतायत. बघूया कशा पद्धतीने आपण त्याला कॅरी करू शकतो. आणि बघूया आता हा आपला गावठी जुगाड. कुठल्या साईडला? त्या साईडला घेतो. काहीतरी जुगाड चालू आहे बघूया काय. हा जमेल चल. गाण्यांचा आवाज. कार्यक्रम हळद वगैरे आहे वाटतं गावी काहीतरी. मन्या भाई व्यवस्थित. MT वरती बघूया कशा पद्धतीने कॅरी करतोय आता. हा नाही त्याच्यावर पण राहील. चेतनला टेकायला पण भेटेल. एक तिथं ठेव. बघूया आता काय की आलोय तर म्हटलं घेऊनच जाऊया म्हणून जरा थोडस चाललंय. गडबड चालू आहे कशा पद्धतीने घेऊन जायचं काय. आणि आरामात आरामात पोरांची गडबड चालू आहे. पोरांचा जुगाड चालू आहे. रशी अजून लागणार. माझा बंजी रूप काढू काय? माझा बंजी रूप काढ. माझा बंजी रूप काढे. गाणी चालू आहेत. तसा मन्याचा हात पण चालतोय. मन्या खूप चांगला कीबोर्डिस्ट आहे आणि कीबोर्ड खूप चांगला वाजवतो. मुंबईतील अजिंक्य म्युझिकल ग्रुप बरोबर ना रे. अजिंक्य म्युझिकल ग्रुपमध्ये तो कीबोर्ड वाजवण्यासाठी असतो. जो की मला वाटतं अमन दहीगावकर बरोबर ना. तो पण यूट्यूबर आहे. प्लस त्याचा बँडचा पण ग्रुप आहे. तर मन्या त्यांच्यामध्ये वाजवतो. चला आता बघूयात इथे कशा पद्धतीने काय चाललंय. बंजी रोपने बॅक साईडला आपला प्रयत्न चालू आहे. आरामात आहे भाई. काय बोलला म्हणा. बाहेर दिसतील. हळूहळू थांब थांब. तिथे अडकली. डिस्क मध्ये अडकलं. हे आरामात आहे. बाबांनी वाटतं काहीतरी अजून आणलंय. आरामात आरामात बाबा. काय आहे. अरे वा वा. कसल्यात कलमी. अरे वा. थँक्यू बाबा. घ्या रे. ए भाई चीक बाबा इथे चीक. अरे काढून टाकायचं नंतर. ते तेल टाकल्यावर ते हे लाव ना. अरे निघेल का. गाडीवरती पडतोय. तर चला मित्रांनो आता या ब्लॉगचा मी एंड इथेच करतोय. आणि तुम्ही बघितलंच कशा पद्धतीने बाईकवरून आता आपण साखरभात कॅरी करतोय जे आपले फणस दिलेत बाबांनी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
तर चला बाबा, थँक्यू, नेहमी आठवण राहील तुमची. आणि धन्यवाद, तुम्ही आम्हाला फणस दिलेत आणि आपल्याला आंबेसुद्धा दिलेले आहेत. हे बघा, ह्या पिशवीत आहेत आता. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, पीस आउट.